पेन्शन कोण म्हणतं देणार नाही। पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। हमारी यूनियन हमारी ताकत। हमारी यूनियन हमारी ताकत। हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन। एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन। जय असो। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जय असो। हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत। राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने जुन्या पेन्शन योजनेसाठी गेल्या वर्षी 2023 मध्ये मार्च आणि डिसेंबर महिन्यामध्ये संप पुकारलेला होता। संपाची व्याप्ती एवढी मोठी होती की सरकारने चर्चेसाठी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यामध्ये तडजोड केली व जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळणार अशा पद्धतीची एक नवीन योजना आम्ही 1 मार्च 2024 पासून लागू करू अशा स्वरूपाचं एक आश्वासन मध्यवर्ती कर्मचारी संघटनेला दिल्यामुळे आंदोलन त्यावेळेस मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने थांबवलं होतं आणि शासनावर विश्वास ठेवला होता। परंतु या विश्वासाला कुठेतरी तडा जातोय आणि पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या भावना इतक्या तीव्र आहेत। 2005च्या नंतरच्या लोकांना पेन्शन नाही आणि ही अत्यंत गंभीर बाब शासनाच्या कशी लक्षात येत नाही हे सुद्धा कर्मचारी संघटनेला कळत नाही। आणि निश्चितपणे शासनाने निवडणुकीमध्ये तर कर्मचाऱ्यांची ताकद बघितलेलीच आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आता भविष्यात येणार आहे। कृपया आम्ही या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आमच्याकडे आमच्या भावनांचा तीव्र आपण विचार करावा, आमचा अंत बघू नये आणि आम्हाला पुन्हा संपात आम्हाला उतरण्यासाठी पुन्हा आमच्यासाठी संधी आपण देऊ नये। आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला असा एक विश्वास आहे की जी योजना आपण घोषित केलेली होती ती योजना लवकरात लवकर शासन लागू करेल यासाठी आम्ही सर्व कार्यालयांवर आज दुपारच्या मध्याह्नच्या सुट्टीमध्ये आज या ठिकाणी निदर्शनं करत आहोत। आणि उद्या जर शासनाने आमच्या मागणीकडे गांभीर्याने बघितलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावं लागेल याचं सुद्धा शासनाने लक्षात घ्यावं आणि हा विषय गांभीर्याने घेऊन विषय निकाली काढावा एवढी विनंती या निमित्ताने मी शासनाला करणार आहे। तुम्ही फक्त निवेदन करता येणारा विधानसभा निवडणूक समोर आहे का तुम्ही याच्यावर बहिष्कार टाकणार आहे? आम्हाला निश्चित विश्वास आहे की शासन याच्यावर आता सकारात्मक विचार करणार आहे आणि विधानसभेपूर्वी हा निर्णय होईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। नसता आम्हाला मात्र नाईलाजाने पुन्हा एकदा संपात उतरावं लागेल हे सुद्धा शासनाने लक्षात घ्यावं। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे जी आजची निदर्शने घेण्यात आलेली आहेत, यापूर्वीही आम्ही खूप लढा दिलेला आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी, परंतु शासनाने आम्हाला आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा आज आम्ही निदर्शने देत आहोत। आणि आमची रास्त मागणी जी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करावी, कारण जुनी पेन्शन योजना लागू करणे ही काळाची गरज आहे व आम्हाला सन्मानाने जगण्याचा एक आमचा हक्क आहे, अधिकार आहे, तो शासनाने हिरावून घेऊ नये। शासन जर इतर योजना लागू करत आहे तर आम्ही सुद्धा मग प्रत्येक योजनेचा शासकीय जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा शासकीय कर्मचारी हा एक घटक आहे आणि त्या घटकाशिवाय कुठलीही शासकीय यंत्रणा सुव्यवस्थितपणे कार्य करू शकत नाही। जर आम्ही एवढे महत्त्वाचे घटक असून आमच्यावर हा अन्याय का, आम्हाला जुनी पेन्शन योजना का नको, आम्हाला रिटायर नंतर सन्मानाने जगण्याचा हक्क का नको, त्या हक्कासाठी आम्ही सगळे लढत आहोत। जय हिंद। संघटनेचा जय असो। एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन। पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। एक चुकीचा विजय असो। आणि हा जर झाला नाही तर गेल्या वर्षी जसे आम्हाला मोठे राज्यव्यापी संप तर राज्य आम्हाला बंद करावं लागेल। तर आमच्या भावना शासना थँक्यू।
थँक्यू.